नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेठ वडगाव इथले राहुल लोहार यांच्यासह 10 जणांनी रविवार दिनांक 13 रोजी रात्री 10 वाजता हातात धारधार शस्त्र घेऊन कैकाडी गल्लीत येऊन निखिल दीपक माने, स्वप्ना माने, रोहित माने यांच्यासह काही जणांना मारहाण करत गल्लीमध्ये दहशत माजवली. महिलांचा विनयभंगही केला असल्याची तक्रार निखिल दीपक माने यांनी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत वडगाव पोलिसांनी आतापर्यंत कोणावरही कारवाई केलेली नाही. हल्लेखोरांच्यावर कारवाई करा, अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथं 2 गटांमध्ये गँगवॉर अनेक वर्षांपासून सुरू होते. यातून दोन्ही बाजूंच्या काही लोकांच्यावर हद्दपारचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने मंजूर करून घेऊन तो लागू केला आहे. पण या हद्दपारीतील काही जण अजूनही पेठ वडगाव परिसरात वावरत आहेत. रविवार दिनांक 14 जुलै रोजी निखिल दीपक माने आणि रोहित माने हे कोल्ड्रिंक्स आणण्यासाठी स्टँड परिसरात गेले होते. यावेळी त्यांना राहुल लोहार दिसला. ते एकमेकांकडे पाहू लागले. त्यातून राहुल लोहार याने मोबाईलवर माझा फोटो काढला आहेस का असे विचारणा करून शिवीगाळ केली. त्यानंतर रात्री 10च्या दरम्यान राहुल लोहार याने कैकाडी गल्लीत जाऊन निखिल माने यास मारहाण केली. यावेळी कैकाडी गल्लीतील महिलांनी तुम्ही हद्दपार असतानाही इथे कसे आलात अशी विचारणा केल्यानंतर राहुल लोहार संतप्त होऊन लोहार याने आपल्या अन्य 10 साथीदारांना बोलावून घेतले. त्यांच्या हातात धारधार शस्त्र होते. त्यांनी परिसरात धुडगूस घालायला सुरुवात केली. काही घरांच्यावर हल्ले केले, साहित्याची नासधूस केली, महिलांना अवाच्य शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला. जवळपास 10 ते 15 मिनिटं हा गोंधळ सुरू होता. याबाबत पेठ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. अखेर 112ला कॉल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून राहुल लोहार, अक्षय हाके, रोहित पाटील, तेजस जाधव, राकेश हाके, विशाल जाधव, प्रशांत दबडे, सुशांत आवळे, अमोल पाटील, मंथन सराटे, शुभम शिंदे यांच्यावर तक्रार दाखल केली आहे. याबाबत पेठ वडगाव पोलिसांनी आतापर्यंत कोणावरही कारवाई केलेली नसल्याने तात्काळ कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा कैकाडी गल्लीतील महिलांनी दिला आहे. मी अजिंक्य मानेची आई बोलते, स्वप्ना अशोक माने. नमस्ते. आम्हाला सगळ्या बाजूनी त्रास होत आहे. गेल्या वर्षी माझ्या मुलाला मरता मरता वाचलेलं आहे. 95% त्याच्या अंगावर पडलेले आहेत. या राज पाटील गँगच्या पोरांनी आणि राज पाटलांनी माझ्या मुलावर नाहक मरणाच्या दाढेतून माझं पोरगं परत आलेलं आहे असा हल्ला केलेला आहे. त्याच्यावर 95% पडलेले आहेत. कुडाळकरांचं सीसीटीव्ही कॅमेरा असताना पण ह्या लोकांना शिक्षा झालेली नाही. अटकपूर्व जामीन यांनी घेतलेले आहेत आणि परत 1 वर्षांनी ही अजून शांतता होत नाही तोपर्यंत केस मागं घ्या म्हणून आमच्या पाठीमागे लागलेत. आम्ही माघार घेतली नाही म्हणून भर रात्री 10:30 वाजता आमच्या गल्लीत शिरून बायकांची, माझ्या पुतण्याच्या बायकोची सुजाता माने, निखिल मानेची आई, तिची साडी ओढलेली आहे, बायकांच्या अंगावर हात टाकायला लागल्यात. तरी पण पोलीस प्रशासन ह्याच्यात दखल घेईना. आमच्या पोरांना दमदाटी करायला लागल्यात. ते लाल्या उर्फ विशाल मानेची आई तर डायरेक्ट म्हणली, अक्षय माने एकदा आमच्या हातातून वाचलाय, परत आम्ही याला जित्ता काढणार, मारून टाकणार. उद्यापासून आम्हाला पोलीस प्रशासनाने एक तर ह्या लोकांना पकडून यांना शिक्षा लावावी, नाही तर आम्हाला संरक्षण द्यावं. उद्या जर काय करता काय झालं तर आम्ही पोलीस प्रशासनाला वेठीस धरणार. पाठीमागं पण आम्ही हे सांगितलं होतं, तरी पण 1 वर्ष झाले कुठलाही पोलीस प्रशासन यांच्याकडे दखल देत नाही. उलट हे हद्दपार गुंड असताना आमच्या गल्लीत शिरताना आमच्या मुलांच्यावर 27 केसेस लावल्यात. एक पण 5 वर्षात बघायचं, एक पण त्यांची केसेस फक्त मारामारीची असेल 5 वर्षाच्या पाठीमागची. पण आता चोरीची, विनयभंगाची केसेस लावलेली आहे. एकतर्फी प्रशासन का निर्णय घेतोय? दोन्ही बाजूनी का विचार करत नाही? त्यांना पण हद्दपारची नोटीस आहे, मग त्यांनी भर दिवसा का फिरायला लागले? त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. रात्री 10:30 वाजता हे हद्दपार गुंड शिरून आमच्या बायकांना मारलेले, साड्या ओढलेल्या, तरी पोलीस प्रशासन दखल घेत नाही. याच्यावर ताबडतोब दखल घ्यावी. आज संध्याकाळपर्यंत ह्यांना जर अटक झाली तर ठीक आहे, नाहीतर आम्ही प्रशासनाच्या दरवाजात आत्मदान करणार. मी सुजाता दीपक माने, माझ्या मुलग्याला भाऊ आणि काय दगडे लोहार, प्रशांत दबडे, लालू जाधव, अक्षय हाके, त्यांनी येऊन सगळ्यांनी आम्हाला पाठवले, मारहाण केली. माझ्या मुलाला चाकून वार केले, ब्लेड ओढले, तर माझी साडी ओढली. ते राज पाटलांनी आम्हाला पाठवले. कोण काय आमच्यावर कोण काय करत नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये गेले तर पोलीस स्टेशन आमचे काय कोण काय करू शकत नाही. पडते काय असं वगैरे भाषा वापरलं त्यांनी. शिवीगाळ केले, मारहाण केले. आम्हाला बसून संरक्षण पाहिजे. आमच्या उद्या मुलांच्या जीवांना धोका आहे. संध्याकाळपर्यंत त्यांना अटक व्हायला पाहिजे. रोहित माने ह्याची बहीण मी बोलते, निखिल माने ह्याची आत्ती बोलते मी. ह्यांना हत्तीपार असून सकट हे आमच्या गल्लीत येऊन आमच्या लेडीजांवर हात करून
त्यांच्या साड्या वडतात काय, परत तक्रार काय वाटेल ते करतात की आमची चुलती माझ्या भावाला मारताना माझी चुलती अडवायला गेली, त्यावेळेस त्याच्या हातातली फरशी माझ्या चुलतीच्या पायावर पडलं. नंतर माझ्या भाऊजीची साडी त्याने वडली. आम्ही नंतर म्हटले की आम्ही तक्रार करणार, तर ते लोक म्हणाले की पोलीस आमचं काही वाकडं करू शकत नाही डिव्हिजन. आम्ही राज पाटलांना आम्हाला पाठवलेलं आहे. राज पाटील असं म्हटलंय की तुम्ही तिथं जाऊन काही करा, तुम्ही किती पण भांडण करा, मी आहे तिथं बघायला, डिव्हिजनला जाऊन द्या, कुठेही जाऊन द्यात म्हणतात. त्यांना संध्याकाळपासून तुम्ही अटक केलं तर बरं आहे, नसलं तर आम्ही तिथं जाऊन आतमध्ये जाऊन आमचं करणार बघा. आम्ही गेलो होतो मारुती चौकात, त्यावेळी आम्हाला तिथे अडवलं तिने. आम्ही फोनवर बोलत होतो, त्यावेळी मला फोनवर त्याने इकडे म्हणले. मी म्हणलं गेलो का रे, म्हणलं बोल की. तर त्यानं म्हणला की तुम्ही रेकॉर्डिंग केलंयस काय. मी म्हटलं तुझं काय झालं व्हिडिओ करू म्हणलं. तर तो म्हणतोय व्हिडिओ केलं तर दुसरा अक्षर किंवा म्हणला की व्हिडिओ केलं का आमच्या कोण उत्पन्न नाही का म्हणतोय. मग तेवढं झालं, आम्हाला ती गाडी पडली की कुठं त्या ह्याच्यापाशी कुठे स्टँडच्या इथे आल्यावर तिकडे बघता म्हटलं आमच्या तसं की आता बरं तुम्ही कसं काय येतायचा. तर म्हणले तर आमच्या अंगावर या लागले, तिकडे आम्हाला धक्काधक्की केली. पण एवढं होऊन सकट तिने आम्हाला गल्लीत आले, आम्हाला गल्लीत येऊन मारहाण केली तिने 70-20.